ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र जमलेलो आहोत, ज्या निमित्तानं हे आजचं ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, हा योग आहे। खऱ्या अर्थाने कैलासवासी श्रीमती इंदुमती रघुनाथ कामथे या मातोश्रींनी यहोलोकीचा प्रवास संपवलेला आहे। परलोकीच्या प्रवासाला त्या गेलेल्या आहेत। भगवंताने त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त करून द्यावी, पुण्यपत्री बांधावं, त्याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे। पण बहुतांश लोकांना हे माहित नसतं महाराज की वर्ष श्राद्ध का साजरे करतात। बऱ्यापैकी लोकांना माहित नाही। आमक्या तमक्या पाहुण्यांनी केलं म्हणून आम्ही करतोय बर का, आमच्या शेजाऱ्यांनी कार्यक्रम केला म्हणून आम्ही करतोय बर का, आमच्या जोडीदारांच्या इकडे कार्यक्रम झाला म्हणून आम्ही ठेवलाय बर का, नाही। कोणीतरी करतोय म्हणून आम्ही करतोय हा विषय नाही। वर्ष श्राद्ध का साजरे करतात त्याच्या पाठीमागचा विषय महाभारतात आलेली कथा थोडक्यात सांगते, भजन करा। सगळ्यात अगोदर आणि महत्वाचा भाग पहा। आज या मातोश्रींना शेवटचा एकदा वर्ष श्राद्ध संपलं, पुन्हा काय विषय, शेवटचा त्यांचा कार्यक्रम। आज त्यांचा फोटो तिथं आहे आणि आपण दुसरी मंडळी इथं जमलोय, हो की नाही। पण एक दिवस असा येणार आहे की आपला फोटो तिथं असणार आहे आणि इथं दुसरी मंडळी असणार आहे। हे कधी विसरायचं नाही, कारण जिथं राहतो आहोत याचं नाव मृत्यूलोक आहे। तुम्हाला वाटत असेल आम्ही खळद मध्ये राहतो, एखादा म्हणे आम्ही सासवड मध्ये राहतो, एखादा म्हणे आम्ही जेजुरीत राहतो, कोणी म्हणे आम्ही पुण्यात राहतो, आम्ही म्हणू आम्ही शिरूर मध्ये राहतो। हे छोट्या छोट्या परिसरांना दिलेली नाव आहेत। हे सगळं एकत्र केलं आणि त्याला एक नाव शास्त्रात दिलं, त्याला बोलतात मृत्यूलोक। मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाला जिथं आल्यास नंतर जावं लागतं म्हणजे लागतं। वशिला अपील काहीही चालत नाही। राजा होता, पांडवांचे पिताश्री पंडूराजा, काय कमी होतं, सगळं बरं। इहलोकीचा प्रवास संपवला आणि परलोकीच्या प्रवासाला गेले। तिथं गेल्यास नंतर एवढंच पुण्य त्यांचं शिल्लक होतं, फक्त स्वर्गाच्या दरवाज्यात जाता येईल, पुढचा प्रवास करता आला नाही, पुण्य संपलं। फक्त स्वर्गाच्या दरवाज्यात जाता आलं, तिथंच थांबले। तिकडं काय वशिला वगैरे नाही, आता सांगितल्याप्रमाणे। वशिला कुठं चालतो, आपल्याकडे टेबलाच्या खालून द्या, वरून द्या, ह्याला फोन त्याला फोन, ह्याची सही त्याची सही, हे कुठं चालतं, आपल्याकडे, भगवंताकडे नाही। राजा होता तरी सुद्धा फक्त स्वर्गाच्या दरवाज्यात जाता आलं, पुढचा प्रवास करता आला नाही। फिरता फिरता नारद महर्षींची भेट झाली, गाठ पडली, विचारलं तुम्ही तर कसे, पुण्य संपलं बाबा, आता पुढचा प्रवास नाही जमत। मग असा काहीतरी निरोप माझ्या मुलांना पाठवा की आपले पिताश्री स्वर्गाच्या दरवाज्यात आहेत, पुण्याची अत्यंत गरज आहे। नारद महर्षींनी धर्मराजापर्यंत निरोप पोहोच केला, आपल्या पिताश्री स्वर्गाच्या दरवाज्यात आहेत, पुण्याची अत्यंत गरज आहे। तर धर्मराजाने पूर्ण 1 वर्ष, काय अख्खं वर्ष 12 महिने घरी ज्ञानदान अन्नदान चालू ठेवलं आणि मग त्या ज्ञानदानाचं पुण्य, त्या अन्नदानाचं पुण्य त्यांना तिथं भेटलं, म्हणून हा श्राद्धाचा कार्यक्रम। विठ्ठल आता तुम्ही सुद्धा बरीच माणसं म्हणतात महाराज हा कार्यक्रम त्यांच्यासाठी, मग आमचा काय संबंध, ऐकायचा बसायचं, आम्ही का बसावं, नाही। निमित्त आहे या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण। या कार्यक्रमाचं 10-5% पुण्य त्या माऊलींच्या पदरी पडेल, पण बाकीचा राहिलेला जो कार्यक्रम आहे तो सगळा तुमच्या आमच्यासाठी ना। काय कोणाचे 10 गेलेत, कोणाचे 15 गेलेत, कोणाचे 25 गेलेत, कुणी आज उद्यावर आलेत, कुणी बघितला उद्याच दिवस, राहिलेत ना थोडेफार दिवस, 4-6 दिवस, 4-6 महिने राहिलेल्या दिवसांसाठी आमचे तुकोबराय सांगतात, आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश।
काय सांगितलं? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. मला सांगा, हे राहिलेल्यांना सांगितलं का गेलेल्याला सांगितलं महाराज? पण राहिलेल्यांनी ऐकलं का? बरोबर सांगावं लागतं. पुढे येऊन बसा बर का, पुढे येऊन बसा बर का. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचा मनका दुखतोय, कोणाला मांडी घालता येईना, अनेक अडचणी वयाच्या मनाने. त्यांचा काही दोष नाही. शरीर आहे, नाशवंत आहे, थकलं, वय झालं, आता काही करता येत नाही. पण तरी सुद्धा इथं आल्याच्या नंतर बरोबर तंबाखूला गाठीत, बरोबर गांजावाला पशी जाणार, दारूवाला पशी बसणार, पांढऱ्या कपड्यावाला पशी बसणार, खाली मान घालायचं, माती उकरायची. काय खरंय बाबा, मेलं म्हणजे गेलं, काय संग येतय, सगळं इथंच ठेवून जायचंय. गेले ना आपल्या डोळ्या देखत. हा विचार इथं आल्यावर एकदा का इथून उठले, जागा सोडली, रोड क्रॉस केला, जैसे थे. चला महाराजांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं, काढा तंबाखू. टाइमपास केला, टाइमपास. पण लक्षात ठेवा, कीर्तन हा विषय टाइमपास साठी मुळीच नाही. प्रवचन हा विषय मनोरंजनासाठी अजिबात नाही. कसं जगावं तो विषय फक्त इथं शिकवला जातो, आणि कसं मरावं तोही विषय फक्त इथं शिकवला जातो. म्हणून सांगायचं तात्पर्य, आता भेटलायच ना, पडलीच ना गाठ. उग दशरथ महाराजांचा फोन आला, म्हणजे महाराज असा असा कार्यक्रमाला या. मला वाटतं लय काना बोलते, पण घरी जाईलच काय खात्री? जाऊ द्या, काय विश्वास नाही. मग आता भेटलोयच, आलोयच, ऐका ना. ठीक आहे, ऐकलं कशाला म्हणता येईल? ऐकलं कशाला म्हणतात? तू म्हणता महाराज आम्ही काय ऐकत नाही का, आम्ही काय परमार्थ करत नाही का, आमचं काय भगवंतावर प्रेम नाही का? आहे, तुमचं भगवंतावर ते प्रेम आहे. तुम्ही ऐकत आहे, पण खरंच ऐकत आहे? ऐकलं कशाला म्हणतात? ऐकलं सोप्या भाषेत सांगते, ऐकलं कशाला म्हणतात? थोडक्यात भजन करा, विठ्ठल विठ्ठल. हे पीटी मास्तरी पा, ठीक आहे, दिवसभर काम केलं तुम्ही, काय दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी आला. आल्यास नंतर तुमचा मुलगा आहे 10 वर्षाचा 15 वर्षाचा तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही म्हंटल बाळा पाणी आण, तो तसाच उभा. पुन्हा म्हंटल दुसऱ्या मिनिटाला, अरे भैया पाणी आण, तो तसाच उभा. पुन्हा आवाज दिला, अरे तू ऐकलं का? हो बाबा मी ऐकलं. मग आण ना पाणी. मग ऐकलं म्हणता येईल का? त्यांनी जर पाणी नाही आणलं तर मग ऐकलं कधी म्हणता येईल? जेव्हा जाईल तांब्या भरून आणून देईल तेव्हा काय म्हणायचं? तसं आज तुम्ही कीर्तन ऐकत नाही का? ऐकत आहे ना? मग खरंच ऐकत आहे काय? अनादिकालचं तत्वज्ञान आहे, अनादिकालचं. अनेक दिवसापूर्वी साधू संतांनी सांगितलं परमार्थ करा बर का, माळ घाला बर का, पंढरीला चला, आळंदीला चला, वारीला चला,
अनेक दिवसापासून साधू संतांनी सांगितलं. 4-2% लोकांनी माळा घातल्या नाही असं नाही, ऐकलं, पण उगा 4-2% लोकांनी. त्यांच्यानंतर आमच्यासारखी महाराज मंडळी बी सांगत आली, माळ घाला, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला. पुन्हा 4-2% लोकांनी माळा घातल्या का नाही? हा, पुन्हा घातल्या. पण आलं ना गपकेस कोरोना. काय झालं? अहो, काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या, काहींनी पॉझिटिव्ह आल्या काढल्या, आणि काही डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या. किती इमानदार आहे आपण. हा, उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर लागणार नाही काय? जायचंय ना एक दिवस. काय सांगितलं? जेव्हा त्या भगवंताचं बोलवणं येईल, अंतकाली घर घराच्या जागेवर आहे, गाडी गाडीच्या जागेवर आहे, बॅलन्स बँकेत आहे, दागिने तिजोरीत, इस्टेट जागेवरती, नातेवाईक फक्त पोच करायला. काय कोणाला विश्वास खात्री? मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्या सोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार. बरोबर बोट एखाद्याने येईल, चोपदार आपली नाही. इकडं महिला मंडळी, मी गेल्यास नंतर माझा नवरा माझ्या सोबत येणार म्हणजे येणार. काय विश्वास? काय नाही. काय मग त्या गुळाच्या डेपीला मुंगला चिटकून बसल्यागत बसल्यात. घर माझं, संसार माझा, पोरं माझी, गाडी माझी, घर माझं, इस्टेट माझी. काय आपलं? जेव्हा त्या भगवंताचं बोलवणं येईल तर सगळं सोडून द्यायचं. मग एक काम करा, एकच गोष्ट आपल्या सोबत येते, ते सांगतात परमार्थ महाधन. परमार्थ Bye.
काय सांगितलं? परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. सगळ्यात श्रेष्ठ धन जर कोणतं असेल तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ केलं तर तुमच्या आमच्याशी ओळख नाही होत. परमार्थ जर केलं तर विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती आमचा प्रभू पांडुरंग परमात्मा त्याच्याशी ओळख होते. म्हणून परमार्थ करायला काय हरकत नाही. पण आम्ही करतो का? म्हणतात परमार्थ करत नाही का? आमचं भगवंता प्रेम नाही का? आता परमार्थ कष्ट करत असल्याशिवाय का तुमच्या पुढे बसलो? आता भक्ती करत असल्याशिवाय का पंढरीला आम्ही जाणार? तुम्ही जाणार आहेत ना? पायदिंडी सोहळा वारकरी भरून ठेवले असते, निघायची तयारी आहे, सगळं ओके. आता तुम्ही तर बसलात, लय आवडीने लय प्रेमाने बसलाय काय? उग इकडं फुलं पडत नाही तो पण उठता येत नाही, महाराज बंद करेन तो हालता येणार. लय आवडीने लय प्रेमाने नाही. बरं पंढरीला ना आळंदीला तरी कसे जातात? वारीला जर आपल्याला जायचं असेल तर 15 दिवस आपल्या अख्ख्या गावात चर्चा आहे, महिनाभर, जास्त पण कमी नाही. वारीला जायचंय बरं का? मला वारीला जायचंय, मला पंढरीला जायचंय, मला पालखीत जायचंय, मला आळंदीला जायचंय, अख्ख्या गावात चर्चा. ज्या दिवशी पालखी प्रस्थान आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठलो, घरातली कामं आवरली, 4-8 दिवसाची लता कपडे पिशवी बॅग भरली आणि वारकऱ्यांच्या सामील झालो. हे की नाही? पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतोय नाही पोहोचतोय तूच चालू होतंय आपलं काय? हॅलो, लाईट आली का? मोटार चालू केली का? गायांना पाणी पाजलं का? धारा काढल्या का? भैया कुठे गेलाय? दीदी काय करते? आणि तू कुठे आहेस? कोण विचारतय? वारकरी. आणि घरचे काय विचारतात? हॅलो, काय कस काय बरं आहे का? तब्येत बरी आहे का? पाय दुखतेत का? हरिपाठ झाला का? जेवण झालं का? कीर्तन झालं का? दर्शन झालं का? हे कोण विचारतय? मग खरा वारकरी कोण? हे जर वारीला जाऊन धारा काढीत असेल, मोटार चालू बंद करीत असेल, तर देव सुद्धा गालत हसत असेल. ये इकडे गर्दी करतय कशाला बाबा? सांगायचं तात्पर्य एवढंच. भक्ती थोडीच पण ती देवाला आवडेल अशी. थोडच दिवस जीवन जगा पण आपला आदर्श कोणीतरी घेईल असं जीवन जगा. परमार्थ करतो, भक्ती करतो, पण भगवंताला आवडते का याचा कधी विचार केलाय का? आमच्या तिथून तुकोबाराय असतात, दुपारी 2 ते 3च्या दरम्यान चौफुल्यावरती असतात, खेडगाव चौफुला. 2 वर्ष पंढरीची वारी बंद होती, त्या पूर्वीचा भाग. हे असे 60-70 शिकायला आमच्याकडं वारकरी शिक्षण संस्था आहे. हे असल्यामुळं मला काय सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाता येत नव्हतं. यंदा जाणार आहे, जमत नव्हतं. महाराज जात होते, घरातली सगळे जात होते, पण पाठीमागं थांबावं लागायचं. मी जाऊन येऊन करत होते. तुकोबराया दुपारी 2 ते 3च्या दरम्यान चौफुल्यावरती आल्याच नंतर दर्शनाला आम्ही सगळेजण गेलो. दर्शनाला गेल्याच नंतर एवढी गर्दी, एवढा समाज विचारू नका. एवढं भारी वाटलं. म्हणलं कसलं प्रेम आहे बाई भगवंतावरती यांचं, किती भक्ती आहे, कसला भाव आहे. आणि बघा आपण भारी वाटलं त्या माणसांच्याकडे बघून. एवढी गर्दी, एवढा समाज. महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर अशा त्याच्यात वारकरी बाबा होते. काही कोणाच्या पायात चप्पल आहे, कोणाच्या नाही, कोणाचे कपडे मळलेत, कोणाचे फाटलेत, कोणाची दाढी वाढली, केस विस्कटलेत आणि मोठी मोठी ओझी घेऊन ते पालखीत सामील होते गर्दीत. भगवंताचं दर्शन घेतलं, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि असं वाटलं ह्या वारकऱ्यांचं बी दर्शन घ्यावं. आपोआप तिथं शरीर झुकलं, असं वाटलं दर्शन घ्यावं. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यास नंतर म्हणलं बाबा एवढ्या लांबचा प्रवास आहे, एवढ्या लांब जायचं आणि एवढं वजन घेऊन तुम्ही चालताय, हे तुम्हाला जड नाही होत का? हे तुम्ही गाडीत का नाही ठेवत? काय म्हणलं? एवढं मोठं वजन घेऊन चाललात, तुम्हाला जड होत नाही का? तुम्ही गाडीत का नाही ठेवत? तेव्हा ते वारकरी बाबा मला म्हणले ताई याच्यात जड होण्याचं वज होण्याचं काय आहे? यात नुसत्या बिस्किटच्या पुढे कुरकुरे, त्याच काय वज आहे? काय म्हणलं? नुसत्या बिस्किटच्या पुढे कुरकुरे, त्याच काय वज आहे? मला सांगा, बिस्किटच्या पुढे आणि कुरकुरे गोळा करत जाऊन जाऊन किती वाऱ्या केल्या देव भेटेल? भेटेल का? अशा वाऱ्या केल्या काय आणि पंढरीत जाऊन राहिलो काय? 0 किंमत, 0.
भक्ती थोडीच देवाला आवडेल अशी. माझे नाथ बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात नेमकी भगवंताला भक्ती आवडती कोणची बाबा? तुळशी माळ तुळशी माळगळा गोपी चंदटिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. सुंदर अशी पवित्र गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. ही भक्ती भगवंताला आवडते. मग अशी भक्ती चालली का आपली? विचार बरं आपल्या मनाला प्रश्न. लय भारी, आपण लय भारी माळ घाला म्हंटल, लोक म्हणतात महाराज एवढी काय गडबड आहे, बघू नंतर. माळ घाला म्हटलं की अहो बरेच दिवस बाकी आहेत, पाहू नंतर. माळ घाला म्हटलं की महाराज आमची मनाचीच माळ आहे बरं का. काय काय ती एवढं भारी आम्हाला उलट शिकवतात. महाराज मेल्यावर तर घालतात असं तुळशीच्या मंजुळा मुखात. मला सांगा, गेल्या तुळशीच्या मंजुळा मुखात घातल्या काय आणि अख्खा देह तुळशीत गाडला काय? काय किंमत? झिरो. देह तंदुरुस्त आहे तोपर्यंत परमार्थ करा. सुंदर अशी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा. पण आपल्याला वाटतं खाय प्यायच दिवस आहेत, बघू नंतर. काय खाता? हा काही खाले तरी जिभे होतोवरच ना, खाली गेल्यावर काय? लय खाऊशी वाटतंय तुम्हाला, लय सुदृढ व्हायचंय ना, काजू घ्या, बदाम घ्या, खारीक घ्या, खोबरं घ्या, म्हशीचं दूध घ्या, तूप घ्या. नाही जमणार का? जमेल ना, पण आपला विचार तो नाही. म्हणून सांगा, सातवर एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक पैलवान होता, जुना होऊन गेला, दारासिंग नावाचा. नाव तर ऐकून असेल कराय, किंवा जुनी माणसांनी पाहिलं बी असावं कदाचित. ते एक नंबर पैलवान होते, हे तुम्हाला एक नंबर पैलवान होते हे तुम्हाला माहितीये. एक नंबर कुस्तीपटू, कधी ते हरलंच नाही. ते असं होतं भारी. हे असे गज वगैरे ना बसल्या बसल्या सहज वाकवीत होत. काय गज बसल्या बसल्या सहज वाकवीत होत. आपल्याला खेळा वाकत नाही, हा भाग सोडून द्या. एक नंबर कुस्तीपटू होतो, एक नंबर भारी होतं, हे सगळं तुम्हाला माहितीये. पण ते शुद्ध शाकाहारी होतं, मांसाहारी नव्हतं. का माहिती? आमचं एकुलतं एक असं छोटस महिला मंडळीसोबत खूप वेळा बोलण्याचा बसण्याचा योग येतो. आपण जर म्हटलं ताई एकुलता एक मुलगा आहे, मग माळ घाला ना, गंध लावा ना, स्पष्ट बोलून मोकळं होतात. ताई खरंच माझं एकुलतं एक आहे, खाय प्यायच दिवस आहेत. काय म्हणतात? एकुलतं एक आहे, खाय प्यायच दिवस आहेत. छोट आहे ना, एकटाच आहे ना, मी म्हणते ते तुला दुरीत पाहिजे, हे का नाही? आता लय अवघड परिस्थिती आहे. या जुन्या माणसांचं लय भारी आहे, म्हाताऱ्या माणसांचं.
2 2 3 3 पोरं होती का नाही पहिली 4 4 3 3 2 2 आता एक मुलगा एक मुलगी हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो एक मुलगा एक मुलगी पोराने बायको केली तिकडं सेटल झालं पुरीने नवरा केला ते बी तिकडच गेलं आपण बसलो नाही एका मरीच तोंडाकडे बघत हा ही वेळ आपल्यावरती नकोय म्हणून सांगायचं तात्पर्य शास्त्र शुद्ध परमार्थ करताना सुंदर अशी पवित्र गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि भगवंतावरती नितांत प्रेम करा यातच आपल्या आयुष्याचं हित अभंगाचं पहिलं आपुल्या हिता जोआसे जागतात धन्य तयाची माता आणि नंतर तुम्ही 50% आम्हाला आम्ही 51 साठी म्हणतोय हे की नाही जरी तुम्ही 50% आरक्षण आम्हाला आता दिलं असलं तरी तुमच्या अगोदर आमच्या साधू संतांनी आम्हाला आरक्षण दिले उदाहरण जर द्यायचं झालं तर ते सांगतात कुळी कन्या आणि नंतर धन्य तयाची माता आणि नंतर पिता आई वडिलांसारखे अगोदर आई सारखे आणि नंतर वडिलांसारखे स्वर्गात पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे नंतर पिता प्राधान्य कोणाला आहे आम्हाला तो याच्याही पुढे जाऊन कबीरजी सांगतात नारी की निंदा मत करो नारी हे रतन की खान काय बोलतात नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रल्हाद शुक हनुमान स्त्रियांना कमी लेखू नका स्त्री ही रत्नाची खाणे आमच्या अंजनी माता नसत्या तर हनुमंतराय कधीच नसते जिजामाता नसत्या तर शिवाजी महाराज कधीच नसते कौशल्य माता नसत्या तर प्रभू रामचंद्र कधीच नसते देवकी माता नसत्या तर भगवान श्रीकृष्ण कधीच नसते आणि आपली आई नसते तर आपण असतो का कधीच नाही म्हणून सांगायचं तात्पर्य पहिलं महिलांनी सुधारलं पाहिजे प्राधान्य दिलं महिलांना पण महिलांनी सुधारले पाहिजे महिला म्हणते महाराज 60च्या 70च्या खाली आम्ही कधी येतच नाही वजन वाढवणं म्हणजे सुधारणं नाही विचारांनी थोडं सुधरा प्रत्येक आईला आणि बापाला एक आजार झाला आता प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला की ज्या आजारावरती कुठंच निदान नाही कुठलाच उपचार नाहीत त्या आजारावरती कोणत्याच हॉस्पिटल मध्ये आणि कोणत्याच डॉक्टरांच्याकडे उपचार नाहीत ते उपचार फक्त आमच्या अध्यात्मात आहेत प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला आज असं वाटतंय की माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा वकील व्हावा पायलट व्हावा डिप्लोमा डिग्री करावं हे प्रत्येक आई बाबांना वाटतंय पण असं कधी वाटलं का माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक व्हावा बर का
तो भगवंताचा भक्त व्हावा बर का, असं कधी वाटतं का? आमची पोरं आम्ही शिकवली, इंजिनियर, वकील, डिप्लोमा डिग्री, पायलट, परदेशात गेली, तिकडं सेटल झाली, पण त्याला बाप म्हणजे काय कधी कळलं नाही, आई म्हणजे काय कधी कळलं नाही, आपला गाव म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, आपुलकी म्हणजे काय, अहो ते लांब राहू द्या, जीवन जगावं कसं हेच कळलं नाही. रात्रभर गुलाबी नोटाच्या बंडलवरती झोपते. कुठं? रात्रभर गुलाबी नोटाचे बंडल आहेत, पण अख्खी रात्र फॅनकडे बघून टकमक टकमक काढते, डोळ्याला डोळा लागत नाही. काय कमी पडतंय? हा, डॉक्टर औषध घेतले, इंजिनियर गळफास, PSI IPS स्वतःच शूट करून घेतलंय, शिक्षक आत्महत्या. ह्या बातम्या वाचतो का नाही आपण? हेडिंगला असतात, आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. थोडं इकडे या बरं, काय कमी मला सांगा त्या लोकांना, काय कमी आहे? गाडीत बसलं तर दरवाजा उघडा एक जण आहे, दरवाजा लावाय दुसरं आहे, बिस्लरी हातात द्यायला एक जण आहे, फॅनचं बटन टाकाय एक जण आहे, तरी शूट करते. काय कमी पडतंय? आपलं खेड्याकडे या थोडं, आमच्या तिकडं तुमच्या इकडं सुद्धा 70 वर्षाचं म्हातारं आहे. किती? 70. 3 पोरांना 3 बंगले बांधले, 4 पोरींची लग्न केली, 3 पोरांना सगळं ओके करून दिलं, आणि एवढं वय झाल्याच्या नंतर सुद्धा जर का शेजारचा काळवठीचा 2 खेकडाचा तुकडा निघलाच, काय करतय? ते बी खरेदी करतय. 15-20 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन रोज सकाळी चौकात 10 जणांना चहा पाजते. कोण? आपलं 70 वर्षाचं. तिकडं 40 शूट करून घेतलं, 35 गळफास, 30 औषध. काय कमी आहे? सगळं आहे, फक्त जीवन जगावं कसं हे समजलं नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, थोडेसे आपल्या पोरांना संस्कार लावा. आमच्या तिकडे ते काय बाबांनी 2 पोरांना जन्म दिला, भारी शाळा शिकवली, लहानाची मोठी केली, पोरं सुंदर झाली, शिकली सवरली, बँकेत गेली, कॅशियर झाली, मॅनेजर झालं. इकडे एक जण, आणि दुसरं परदेशात गेला, मोठा परदेशात गेला, स्वतःच्या पायावरती उभा राहिला, भारी डेव्हलप केलं, 1 नंबर सगळं जिथलं तिथं ओके. पण आई बाबा इकडे खेडेगावात बिचारे थकले, म्हातारे झाले, आणि आई आत्ता जायला स्टेपला आली, शेवटच्या घटिका मोजते, आणि मग आईचं लक्ष लेकरांच्या वरती. आठवण शेवटी जाता जाताना बारक्या पोराला आई म्हणते, अरे मोठ्या दादाला बोलव ना, माझी तब्येत बरी नाही. बारक्या भावाने मोठ्या भावाला फोन केला, दादा आई तुझी खूप आठवण काढते, एकदा येऊन जा ना. परदेशातला मोठा भाऊ बारक्या भावाला म्हणतोय, बाळा थांब, मी 2 दिवसांनी येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी आईने आठवण काढली, अरे बघ ना येतोय का, मला खूप त्रास होतोय, आणि त्याची आठवणही होते. पुन्हा फोन केला बारक्या भावाने मोठ्या भावाला, दादा अरे आई खूप आठवण काढते, एकदा येऊन जा ना. अरे थांब, मला सवड नाही, मी 2 दिवसांनी येतो. तिसऱ्या दिवशी आई शेवटच्या घटिका मोजती, अरे आता तरी येऊन जा. बारका भाऊ म्हणतो, दादा आता तरी येऊन जा, आई खूप वाट पाहते तुझी, तुझ्या वाटेकडे डोळे लावले, शेवटच्या घटिका मोजती, आता तरी येऊन जा ना. बारका भाऊ परदेशातल्या मोठ्या भावाला फोन करतो, मोठा भाऊ परदेशातला बारक्या भावाला सांगतोय, बाळा आईचा अंत्यविधी कार्यक्रम वगैरे तू उरकून टाक, बाबांचं मी पाहतो. काय वाटलं असेल त्याच्या अंतकरणाला? काय शिकवलं आमच्या पोरांना? फक्त 2 रुपयात 4 रुपये कसे करायचे हे शिकवलं का? 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी होईल हे ज्ञान दिलं का? 2 खोल्याच्या 4 खोल्या कशा करायच्या फक्त हे शिकवलं का? नाही. याला जीवन म्हणत नाहीत. जिथं सुख आहे, जिथं समाधान आहे, जिथं धन आहे, आणि जिथं सन्मान आहे, असं कधीतरी शिक्षण द्या. आणि ते शिक्षण किंवा हे विचार फक्त आमच्या अध्यात्मात असतात. हे आमच्या अध्यात्मातले विचार खऱ्या अर्थाने जर तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावेत, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, मोक्ष मिळावा, आपल्याला आपले जीवन सुख समृद्धीत राहावं, याच्यासाठी आपल्या जीवनात आपले मार्गदर्शक असतात फक्त आपले आई बाबा. त्या बापाचं बीज शुद्ध आणि मातेची कुस जर पवित्र असेल तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात. अभंगाचं
मला सांगा, हे विचार, हे मार्गदर्शन काय सकाळ लोकमत पुढारी पेपर मध्ये आहे का? कुठे? हे विचार, हे मार्गदर्शन फक्त आहे शास्त्रात. आणि विशेष महत्वाचं आपल्या जीवनात दोनच सोहळे सगळ्यात जास्त महत्वाचे. नंबर 1, सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण जर कोणता असेल तर तो आपला जन्म. त्याचा क्षण जर आपल्या जीवनातला कोणता असेल तर तो आपला मृत्यू आहे. जन्मास आल्यापासून मृत्यूपर्यंत मधलं जे अंतर आहे त्याला आयुष्य असं म्हणतात. हे आयुष्य कसं व्यथित करावं हा विषय फक्त आमच्या गीतेत सांगितला. आणि कसा जगाचा निरोप घ्यावा हा विषय फक्त भागवतात सांगितला. म्हणून माझे तुकोबराय प्राधान्य देतात फक्त या 2 ग्रंथांना, अभंगाचं 3रं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जाता जाता एक काम करा, शास्त्र शुद्ध जीवन जगतोय, सुंदर अशी पवित्र काळात माळ, कपाळाला गंध, आणि विशेष महत्वाचं कोणत्या तरी गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आम्ही आज 3च गोष्टींच्या पाठीमागे, अगदी तुमच्या आमच्या सहित सगळी दुनिया, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य. याच्यापेक्षा वेगळं काय हवंय माणसाला? सत्तेसाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे, सत्ता. संपत्तीसाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे, संपत्ती. आणि सौंदर्यासाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे. पण आम्हाला हे माहित नाहीये की सत्ता, संपत्ती, सौंदर्य या 3 गोष्टी नश्वर आहेत बाबा. आज भले तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काय खात्री? नश्वर. संपत्तीचं बी तसंच आहे. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो, आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो. आमचे कबीरजी बोलतात, दलिंदर चालले समिंदर नशीब लेके साथ. काय सांगतात?
दलिंदर चला समुंदर नशीब लेके साथ, मोती किले डुबकी मारी शंख लगे हात. कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही. म्हणून एक काम करा फक्त, कर्म तेरा अच्छो तो किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छो तो घर में मथुरा काशी. कर्म सुपर करा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. नियत चांगली ठेवा, तुमची वागणूक चांगली ठेवा. इथंच पंढरी, इथंच आळंदी, इथंच काशी. काशीत जाऊन बी देव नाही भेटत, डोक्यातले सडलेले पिसले विचार नाही निघले तर. पंढरीत जाऊन पण देव नाही भेटणार, त्यांची आडवाडवी त्यांची जिरवाजिरवी जर नाही थांबली तर. जमल का? उग पंढरीला जायचं, आळंदीला जायचं, आल्यावर वर्षभर ह्याचा बांधकोर त्याचा बांधकोर, ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे, ह्याची टाका टाकी त्याची टाका टाकी. तुमच्या वारीला ना असल्या तीर्थाला खातो कोण? झिरो किंमत. म्हणून सांगायचं तात्पर्य, थोडस आदर्शव्रत जीवन जगा. जाता जाता किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचा धर्म आहे. सांभाळले आम्ही माणुसकी. आता सांगितल्याप्रमाणे माणसं माणसावरती प्रेम करत नाहीत, माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात. ही काय माणुसकी झाली का? गुजराती भाषेत एक म्हण आहे बघा, सोप्या भाषेत ते सांगतात, पैसा वाळानी बकरी बरे बघेगा मी जानी. काय म्हणतात? पैसा वाळानी बकरी मरे बघेगा मी जानी, निर्धन की छोकरी मरे कोई न जानी. पैशावाल्याची शिडी मिळेल शिडी तुमच्यासारखी. आप्पांची जर का शिळी गेली, मरू नये पण मिली, तर अख्खा गाव विचारायला, आप्पा तुम्ही कुठे गेलते? आप्पा काय खाल्लं होतं? आप्पा काय झालं होतं? काय झालंय? शिळी मिली. अहो 5,000 शिळींची पाण्याला 10,000 खर्च आला त्या माणसाला. का? मोठ्याची आहे ना. गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली, विचाराय सुद्धा कोणी गेलं नाही काय झालं आणि कशाने गेली. माणसं माणसावर प्रेम करत नाहीत, माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात. अजून एक सुभाषितकार सांगतात, काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव. काय म्हणतात? काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव, निर्धन गिरा पाड से कोई न जाओ. श्रीमंताला काटा मोडला ना, काटा अख्खा गाव विचाराय कुठे गेलते, कस काय मोडला, कशाला घ्या जायचं, सगळा गाव विचारायला. आणि श्रीमंत पार डोंगर, गरीब पार डोंगरावून खाली पडलं. लोक म्हणले ती पेले असं, जाऊ दे मग. का? गरीब आहे ना. सब पैसे माणसं माणसावरती प्रेम न करतात, माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात. कबीरजी सुद्धा बोलतात, सब पैसों के भाई अपना साथी नहीं कोई. म्हणून एक काम करा, थोडी माणुसकी सांभाळा. शेवटचे अजून 15 मिनिट माझ्याकडे, मी फक्त 10 मिनिटात एक उदाहरण सांगते तुम्हाला. खऱ्या अर्थाने होती काय परिस्थिती, तुम्हाला एक उदाहरण सांगते. माळीन नावाचं गाव माहिती का? माळीन कुठलं? हा, आंबेगाव तालुक्यातलं माळीन नावाचं गाव. परिस्थिती अशी, चहू बाजूने डोंगर आहे पा, आणि मध्यभागी छोटस असं टुमदार ते भारी गाव होतं. 4 दिवस 8 दिवस 15 दिवस सतत पाऊस चालू होता. सतत कायमस्वरूपी पाऊस चालू असल्या कारणाने पाणी वाहून 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 डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं उद्ध्वस्त झालं. पहिली गाडी, पहिली एसटी गावात आली. गावात आल्यानंतर पाहिलं, घर दिसलं नाही, गाव दिसलं नाही, माणसं दिसली नाही, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे हे निदर्शनात आलं.
वाऱ्यासारखी बातमी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं. तुमच्या आमच्यापर्यंत निरोप पोहोच झाला. दुसरा दिवस उगवला, वाचली फक्त 4 माणसं, फक्त 4 बोट मोजणे इतकीच. जी सकाळी सकाळी उमरा ओंडून शेतात गेली का ती 4-2 जण, आणि 4-2 लेकरं जी आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती, एवढीच वाचली. अख्खं गाव संपलं, सगळं उद्ध्वस्त झालं. दिवस उगवला दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी, एवढा समाज तिथं लोटला गेला, एवढी गर्दी, भरपूर गर्दी. आणि मग राहिलेले 4-2 माणसं होती का त्यांना बोलवण्यात आलं. 4-2 लेकरं बाहेर शाळेला होती, त्यांना आणण्यात आलं. त्यात असा एक मुलगा होता की जो 9वी पास होऊन 10वीत गेलेला होता. काय 9वी पास होऊन 10वीत गेलेला होता. ते लेकराला तिथं आणण्यात आलं. तिथं आल्यानंतर त्याला समजलं आपलं घर नाही राहिलं, आपली आई नाही राहिली, आपले बाबा नाहीत, आजी नाही, आजोबा नाही, छोटी दीदी नाही, भैया नाही, सगळं संपलेलं आहे. हे तिथं आल्यावरती समजलं. मग हे समजल्यास नंतर किती दुःख झालं असेल. 10 दिशा सुन्या झाल्या, हातपाय लटलट कापायला लागले, अंगावरती काटा उभा राहिला, आणि दोन्ही डोळ्यातून खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. दाय मोकळून ढसढसा ते लेकरू रडू लागलं. आई नाही राहिली, बाबा नाही राहिले, आजी नाही, आजोबा नाही, छोटी दीदी नाही, भैया नाही. ढसढसा पोरग जीवाच्या अकांताने रडू लागलं, कारण ते दुःख शब्दात वर्णन करणारं नव्हतं. एवढी गर्दी, एवढा समाज तिथं होता की अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत लोक तिथं होते. भरपूर गर्दी तिथं होती. आणि एवढ्या गर्दीत असा एक मनुष्य होता की जो सगळ्यांच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला होता. सगळ्यांच्या पाठीमागे भारी गाडीत बसून आलेलं होतं. 1 नंबर गाडी होती, 1 नंबर कपडे होते, भारी खिशात बंडल होते, 1 नंबर मोबाईल होता, 1 नंबर घड्याळ होतं, आणि सगळ्यांच्या पाठीमागे येऊन तो महात्मा उभा राहिलेला होता. नियती पहा भगवंताची कशी आहे. या लेकराचा आवाज सगळ्यांच्या शेवटी पाठीमागे राहिलेल्या माणसापर्यंत गेला. त्या माणसाच्या कानावरती पडला, आणि त्या माणसाच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहिला. वाईट वाटलं. दोन्ही डोळ्यातून खळखळ अश्रूंच्या धारा त्या माणसाच्या लागल्या. आणि गर्दीतून वाट काढत तो माणूस अगदी त्या मुलाच्या समोर येऊन उभा राहिला. भारी माणूस, राजा मनाचा, दिलदार मनाचा माणूस अगदी गर्दीतून वाट काढत लेकराच्या समोर येऊन उभा राहिला. समोर येऊन उभा राहिल्यास नंतर एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने लेकराच्या डोळ्यातले अश्रू पुसले, आणि मनापासून अंतःकरणापासून सांगितलं, बाळा रडू नकोस. तुझा उर्वरित शिक्षणाचा जो अख्खा खर्च आहे का तो सगळा खर्च मी करतो, पण तू रडू नकोस. मनापासून सांगितलं, तू रडू नको, सगळं खर्च मी करतो, पण थोडं रडायचं थांबव. तरी बी पोरग रडतंय, कारण हे दुःख शब्दात वर्णन करणार नव्हतं. दोन्ही डोळ्यातून असूनच्या धारा. बाळा उर्वरित शिक्षणाचा खर्च तुझा सगळा मी करतो, पण तू रडू नको. पोरग रडतंय. पुन्हा सांगितलं, तुला सर्व्हिसला लावायची जबाबदारी माझी, मी सर्व्हिसला लावतो, पण तू रडू नकोस. तरी बी पोरग रडतंय. परत सांगितलं, तुला घर बांधून देतो, तुला गाडी खरेदी करून देतो, पण तू रडू नकोस ना. तरी सुद्धा डोळ्यातलं खळखळ असूनच धारा, पाणी वाहते. पोरग गप नाही बसलं. शेवटी एकच वाक्य लेकरू बोललं, साहेब मला घर बांधून देतान, मला गाडी घेऊन देतान, मला सर्व्हिसला लावतान, साहेब माझी आई देताल काय परत, माझा बाप देताल काय पुन्हा. हे वाक्य त्या मुखातून लेकराच्या बाहेर पडलं, आणि समोरच्या माणसाच्या डोळ्यातून सुद्धा खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. एकच वाक्य ते महात्मा बोलला, एकच वाक्य. ते सांगतात, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा. काय बोलतात, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आज सगळं काही होतं पा, सगळं. पहिला नंबर आलेला होता, भारी शाळा शिकला असतं, 1 नंबर घर बांधलं असतं, गाडी खरेदी केली असती, सर्व्हिसला लागला असतं, पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकणारा बाप नव्हता या विश्वात, जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकणारी आई नव्हती या विश्वात. म्हणून माझी कबीरजी बोलतात, चाहे लाख कमाओ हिरे मोती,
काय सांगतात, चाहे लाख कमाओ हीरे मोती, इतना तो याद रखना अंतकाली कफन को जेब नहीं होती. जाताना हरकच्या कापडाला कुठं खिसा नाही. बंडल 4-2 बंडल कुणी सोबत देत नाही, दिलंच तरी नेता येत नाहीत. म्हणून मला सांगायचं तात्पर्य माझे तुकोबराया सांगतात, किमान पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांना कमी लेखू नका. आई वडिलांच्या वरती